नमस्कार. आज आपण आलो आहोत कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रधान कार्यालयाकडे. आपण पाहत आहोत, आपण प्रवेशद्वारावर आहोत कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीने जी नव्यानं काट टाकली आहे ती आपण आज पाहणार आहोत. आतमध्ये काय काय बदल झालेले आहेत, नवीन सभापती काकासाहेब तापकीर यांनी काय काय नवीन चेंजेस केलेले आहेत, आपण प्रत्यक्ष भेट देऊन पाहत आहोत. आता आपण आलो आहोत कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचं मुख्य कार्यालयाच्या इथे. आपण पाहत आहोत कशा पद्धतीनं या इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली आहे, त्याचं सगळं रूप बदललेलं आहे. या ठिकाणी हे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचं मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयात प्रशासकीय त्याचप्रमाणे सभापती कार्यालय आहे. आपण पाहणार आहोत आतमध्ये काय काय सुविधा आहेत. हे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यालय आहे. या ठिकाणी आपण हे आहे सभापती काकासाहेब तापकीर यांचं दालन. काकासाहेब तापकीरांचं हे दालन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता आपण उपसभापतींचं हे दालन आहे. त्याचसोबत या ठिकाणी नवीन जे संचालक आहेत, जे त्यांची या ठिकाणी आपण नावं पाहत आहोत. ते कार्यालय संचालक मंडळाचे इथे नावच आहेत. त्याचसोबत आपण या ठिकाणी पाहूया हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव AC कदम यांचं कार्यालय आहे. नमस्कार. या कार्यालयात आपण पाहू शकता कार्यालयानं सुद्धा काट टाकलेली, फर्निचर वगैरे सर्व नव्यानं सज्ज करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी या परिसरात जे काय घडामोड घडते, हालचाल होते, त्याचं चित्रीकरण करण्यासाठी CCTV कॅमेऱ्याची पण सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. हे प्रशस्त असं कार्यालय आहे. त्या कार्यालयाचं सर्व हे कर्मचारी स्टाफ त्यांना सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा पद्धतीनं आपण त्या कार्यालयाची जी रंगरंगोटी आणि जी काट टाकलेली आहे ते याच्यातून स्पष्ट होत आहे. या बाजूला या सभागृहाच्या शेजारीच रेकॉर्ड रूम आहे. असं अद्ययावत असं हे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यालय आपण आज पाहत आहोत. आपण आता बाहेर भेट देणार आहोत. जे बाजार समितीमध्ये कांदा मार्केट आहे, त्याचप्रमाणे भुसार आडत व्यापारी आहेत, त्यांनाही भेटी देणार आहोत. आपण तिकडे जात आहोत. आपण या ठिकाणी आलो आहोत. हे नव्यानं भव्य दिव्य असं हे कांद्याचं गोडाऊन या ठिकाणी व्यापाऱ्यांनी उभारलेलं आहे. बाजार समितीने दिलेल्या जाग्यात हे नव्या रूपात साकारलेलं गोडाऊन आपण पाहत आहोत. आणि उपस्थित समोर या ठिकाणी कांदा, बटाटा, लसूण आदी विविध व्यवसायाचे व्यापारी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर आहेत. संचालक आपले वसंतराव कांबळे आहेत. आपण आता प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत व्यापाऱ्यांच्या. नमस्कार. आपलं नाव? अशोक सुद्रेक. बर. आपण कशाचे व्यापारी आहात? कांद्याचे आडतदार. कांद्याचे आडतदार आहात. हो. बर. या ठिकाणी आपण काय नव्यानं काय की चेंजेस दिसत आहेत तुम्हाला? मार्केट कमिटीचं खूप डेव्हलपिंग झालेलं आहे कर्जतचं नव्याने. बर. तसं पाहता गेल्या वर्षी आणि या वर्षी किंवा मागच्या 2 महिन्यापूर्वी आणि आता खूप डेव्हलप झालं आहे मार्केट. आणि आमचे सभापती साहेब आणि सर्व बॉडी खूपच सहकार्य करत आहे, ऍक्टिव्ह खूप आहे. आणि आमचं नव्याने किसान ट्रेडिंग कंपनी कोपर्डीकर या नावाने आमचं उद्या 22 तारीख नव्याने ओपनिंग आहे. तर सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दर देण्याचा प्रयत्न हमखास करू. असे कांद्याचे आडत व्यापारी आहात? कांद्याचे आडतदार व्यापारी किसान ट्रेडिंग कंपनी. शेतकऱ्यांना काय सुविधा इथं उपलब्ध होणार आहे तुमच्याकडे? शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव देण्याचा हाच आम्ही प्रयत्न करू. पुणे, नगर, सोलापूरच्या धर्तीवर इथे भाव मिळेल काय? त्या पट्टी 100% आम्ही भाव देण्याचा प्रयत्न करू. ओके. आणि शेतकऱ्यांना पण भाडे वगैरे हे सर्वच जे इतर खर्च आहे तो वाचणार. वेळ महत्वाचा म्हणजे वेळ वाचेल, इतर खर्च वाचेल. त्या प्रमाणात आम्ही त्यांना योग्य असा दर देण्याचा प्रयत्न करू नेहमीच.
आणि आमचे निलावाचे वार हे सोमवार, गुरुवार आणि शनिवार हे 3च दिवस, जसे नगरच्याही आहेत तसे दिवस आमचे राहतील निलावाचे. धन्यवाद. नमस्कार. आपल्या समवेत आहेत कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक वसंतराव कांबळे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुविधा, शेतकऱ्यांना त्यांनी निर्माण करून दिलेल्या त्यांच्या संचालक मंडळाने ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. या ठिकाणी नवीन अस्तित्वात आलेले संचालक बोर्ड यांनी या वर्षामध्ये आपल्या मार्केट कमिटीचा कायापालट करण्याचं ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने या ठिकाणी वाटचाल चालू आहे. राशीन, कर्जत आणि मिरजगाव या 3 ठिकाणी उपबाजार आहेत. या ठिकाणी कांद्याचा चांगल्या प्रकारे व्यवसाय सध्या सुरू आहे. नगरच्या काही भागामध्ये आणि श्रीगोंद्याच्या काही भागामधील कांदा हा कर्जतला यायला लागलेला आहे. या ठिकाणी अनेक सुविधा आमचं संचालक बोर्ड उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे व्यापारीही मार्केट कमिटीला मदत करत आहेत. तसेच राशीन या ठिकाणी बैल बाजारामध्ये गाळे आणि नवीन जागेमध्ये पलीकडं खेड रोडला भुसार व्यापाऱ्यांचं नवीन दुकाने चालू झालेले आहेत. तसेच मिरजला पण चांगल्या प्रकारे मार्केट कमिटीने लक्ष दिलेलं आहे. या 5 वर्षामध्ये नगर सारखी मार्केट कमिटी करण्याचा निश्चय या संचालक बोर्डाकडे आहे. सभापती आणि उपसभापती यांना सर्व संचालक बोर्ड चांगल्या प्रकारे मदत करीत असल्यामुळे त्यांना पण चांगलं काम करण्याची संधी इथं उपलब्ध झाली. धन्यवाद. नगर सारखे म्हणजे अत्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या पद्धतीच्या सुविधा आहेत, ज्या पद्धतीची बाजार समिती आहे, त्या पद्धतीच्याच सुविधा त्याच धर्तीवर या ठिकाणी कर्जत बाजार समितीत देण्याचा मानस कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा आहे असं कांबळे यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. समवेत आहेत आता कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक नंदकुमार नवले. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांचा काय मानस आहे, त्यांचं काय स्वप्न आहे आणि त्यांच्या कार्यकाळात या ठिकाणी कुठल्या कुठल्या उपाययोजना राबवायच्यात, शेतकऱ्यांना काय काय सुविधा द्यायच्यात, आपण तेच त्यांच्या प्रत्यक्ष जाणून घेऊया त्यांच्याकडून. आज 7 महिने झाले साधारणपणे आमची संचालक बॉडी आलेली आहे. या बॉडीमध्ये सभापती आणि उपसभापती एकदम कार्यक्षम आहेत. आम्ही ह्या तिन्ही मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून शेतकऱ्याला योग्य भाव मिळेल याची आम्ही सर्वांनी बॉडीने जबाबदारी घेतलेली आहे. इव्हन सोलापूर, नगर, इतर ठिकाणी असणारा भाव ह्या ठिकाणी व्यापारी देणार आहेत आम्हाला. त्या पद्धतीने सर्व शेतकरी आता झालेल्या मागच्या 4 दिवसापूर्वी निलाव चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. सोलापूरचे भाव या ठिकाणी निघत आहेत. येथील व्यापाऱ्यांसाठी सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी सुविधा आम्ही सर्व संचालक मंडळ म्हणून करणार आहेत. एक मोठं आपलं हे आलेलं आहे शेतकरी भवन आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स. याचं खासदार आणि आमचे नेते राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बॉडी एकदम चांगल्या पद्धतीने काम करत आहे. धन्यवाद. यानंतर आपण थेट जाणार आहोत कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांची मुलाखत घेण्यासाठी थेट त्यांच्या कार्यालयात. नमस्कार. लोकलढा आवाज जनसामान्यांच्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी दत्ता उकिरडे आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलो आहोत कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय काकासाहेब तापकीर यांच्याकडे. नुकताच कर्जत बाजार समितीची निवडणूक पार पडली. त्यानंतर काकासाहेब तापकीर यांनी सभापती पदाचा पदभार हातात घेतला आणि अडगळीत पडलेली कर्जतची बाजार समिती उजळून निघाली. त्यांनी आपल्या धडाकेबाज निर्णयाने विविध कामं सुरू केलेली आहेत. आज आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून काय काय कामं केलेली आहेत, त्यांचं भविष्यातलं काय नियोजन आहे आणि या बाजार समितीला एक नवं रूपडं त्यांच्या माध्यमातून कसं मिळालं हे आपण
या आजच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपण कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून किती महिने झाले पदभार स्वीकारलेला? आम्ही कर्जत मार्केट कमिटीचे इलेक्शन झाल्यानंतर 11 जून रोजी ह्या मार्केट कमिटी चेअरमन निवड झाली आणि पदभार घेतला. 11 जून म्हणजे आज 7 महिने झालेत आम्ही ह्या मार्केट कमिटीमध्ये काम चालू केले. सभापतीचं पदभार स्वीकारल्यानंतर, सभापतीच्या खुर्चीवर तुम्ही विराजमान झाल्यानंतर पहिला असं कोणतं जे ठोस निर्णय घेतला, तर तो ठोस जो निर्णय असेल जे तो तुम्ही सांगू शकता? आम्ही 11 जूनला निवड झाली आणि पदभार घेतला आणि आम्ही सर्व संचालक मंडळांनी प्रथम आम्ही व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची एक बैठक लावली या ठिकाणी. आणि काय तुमच्या अडचणी आहेत ह्या व्यापाऱ्यांकडून, हमाल मापाडी ह्यांना सर्वांशी चर्चा करून तुमची काय अडचण आहे याच्यावर आम्हाला काम करण्यासाठी तुम्ही अडचणी सांगा. तर सर्वप्रथम त्यांनी अडचण एवढी सांगितली की ह्या ठिकाणी स्वच्छतागृहच नाही, त्याच्यामुळं या ठिकाणी स्वच्छतेची हे करण्यासाठी म्हणजे शौचालयाला जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी इथं काहीच सोय नाही. तर पहिला आम्ही निर्णय पहिल्याच मीटिंग मध्ये की या ठिकाणी स्वच्छतागृहाचा घेतला आणि तो 2 महिन्यातच स्वच्छतागृह पूर्ण करून ते चालू करून दिलं. म्हणजे सर्वात प्रथम स्वच्छतागृहाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. लोकांची इमर्जन्सीमध्ये अत्यावश्यक असणारं स्वच्छतागृह तातडीनं लोकांच्या मागणीनुसार त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण कुठलं काम केलं? ते घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणी आपल्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त माल कसा मार्केटमध्ये येईल आणि याच्यासाठी काय करावं लागेल ही व्यापाऱ्याशी चर्चा करून आम्ही व्यापाऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगलात चांगला भाव मिळण्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त केलं आणि तुम्हाला त्यासाठी काय सुविधा लागते ती आम्ही देण्यासाठी तुम्हाला तयार आहोत. त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी या ठिकाणी प्रथम आम्ही मार्केटमध्ये आल्यानंतर उडीद आला तर सगळ्यात जास्त जिल्ह्यात 1 नंबरचा उडीदाची खरेदी या ठिकाणी आपल्या झाली. त्याच्यानंतर मका आली, मकाची सुद्धा भरपूर चांगल्या बाजार देऊन मकाची खरेदी झाली. त्यानंतर आता तूर चालू आहे तर तूर सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला बाजार देण्यासाठी आम्ही व्यापाऱ्यांना हे केलं आणि व्यापाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला. त्याच्या व्यापाऱ्यांना आम्ही आधी विचारल्यानंतर व्यापारी म्हणले की या ठिकाणी लाईटची व्यवस्थित सोय नाही. तर आम्ही पहिले या ठिकाणी नवीन डीपी घेतली आणि पूर्ण लाईटच्या तारा खाली होत्या त्या तारा काढून टाकल्या आणि पूर्ण केबल सिस्टीम करून त्या तारामुळे शॉर्ट सर्किट होऊन या ठिकाणी थोडं एक जळीताचा आम्ही आलो थोडं झालं तर ते जळीत धोका निर्माण झाला. तर ते आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही पहिलं ते डीपी घेऊन या ठिकाणी केबल सिस्टीम करून तारा काढून टाकून ती त्यांना व्यापाऱ्यांना लाईटची एक चांगली सुविधा करून दिली. त्याचबरोबर त्यांनी माल खरेदी केल्याबरोबर या ठिकाणी कांद्याचं आम्ही पुढे विचार केला की आपल्या अजून काय करता येईल. तर त्याच्यामध्ये आम्हाला कांद्याचं एक निदर्शन आलं की आपल्या भागात कांदा उत्पादन ज्यादा आहे पण ते कांदा विक्रीसाठी थेट नगर किंवा सोलापूर अशा ठिकाणी शेतकऱ्यांना जावं लागतं. याच्यावर आम्ही सगळ्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आणि आपण या ठिकाणी कांदा मार्केट चालू करू. तर त्याप्रमाणे काही तालुक्यात आपले कांद्याची मार्केट लोक घेऊन बाहेर कांदा नेत होते. त्या व्यापाऱ्यांना आम्ही बोलून घेतलं की तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो आणि तुम्ही मार्केटमध्ये आमची कांद्याची खरेदी चालू करा. त्या प्रमाणात मागच्या 1 जानेवारीला आम्ही या ठिकाणी राम शिंदे साहेब यांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी ते औचित्य साधून कांद्याचं मार्केट चालू केलं आणि त्याला इतका प्रतिसाद मिळतोय कांद्याचा की या ठिकाणी जवळजवळ 5-10 हजार गोण्या रोज आवक यायला लागली. आणि शेतकऱ्यांना जे नगर किंवा सोलापूर या ठिकाणी जाऊन थांबावं लागत होतं, ज्या दिवशी सोलापूरला गाड्या खाली व्हायला जागा नव्हती किंवा तिथं कांदा लोकांची एक क्लिप आलती की लोक वतून देत होते फुकाट कांदा, त्या दिवशी आपली शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव 10-12 रुपयांनी कांदा घेतला शेतकऱ्यांनी. म्हणजे ते एक शेतकऱ्यांची जी लांब जायची किंवा त्यांची राहण्याची सोय, गैरसोय, प्रवास, उद्या ऍक्सिडेंट भानगड ह्याच्यापासून टाळण्यासाठी आम्ही इथं कांदा मार्केट चालू केलं आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळून जवळजवळ आता एक 10 ते 12 व्यापारी या ठिकाणी आलेत. त्यातले 2 ते 3 व्यापाऱ्यांची आडत चालू झाली
पण पुढच्या ह्या अखेरपर्यंत अजून 5-7 जण चालू करून 10-12 व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून त्यांची शेडची कामं इतक्या मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणावर जागा देऊन त्यांनी शेड एकदम हेवी शेड बांधून चांगलं काम करून कांद्याची खरेदी चालू झालेली आहे. पाहता आपण ऐकलंच आता की विजेची सुविधा, त्याचबरोबर व्यापाऱ्यांना या ठिकाणी कांदा मार्केट सुरू करण्यासाठी देण्यात येणारी जागा आणि त्याही पलीकडे जाऊन कर्जत तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्यांना सोलापूर नगर या ठिकाणी आपला माल घेऊन जाऊन त्या ठिकाणी होणारी त्यांची जी गैरसोय होत होती ती टाळण्यासाठी कर्जत बाजार समितीच्या आवारातच कांद्याचं मार्केट या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. हा एक कर्जत तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा निर्णय काकासाहेब तापकीर यांनी घेतलेला आहे. मी काकासाहेबांना विचारतो की आपण राशीनला उपबाजार समिती आहे, मिरजगावला उपबाजार समिती आहे, या ठिकाणी आपण काय असे आणखी ठोस निर्णय घेतलेले आहेत काय? या ठिकाणी उपबाजार आमचे 2 मिरजगाव तर पहिलाच उपबाजार चांगला म्हणजे आहेच तिथं, पण तिथं बी असाच हे करून आम्ही व्यापाऱ्यांना ज्या ज्या सुविधा लागतात त्या ठिकाणी सुद्धा तीच ही जे कर्जतला जी अडचण होती तीच अडचण स्वच्छतागृह तिथं होती, तर तिथलंही स्वच्छतागृह मिरजगावला पूर्ण करून जे जुने व्यापारी त्यांना थोडं व्यापाऱ्याच्या बाबतीत चालना कशी देता येईल किंवा आपल्याला व्यापार कसा वाढवता येईल यासाठी चर्चा करून मिरजगावला चांगलं उपबाजार सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर राशीन या ठिकाणी जवळजवळ 40 वर्ष झालं जागेचा प्रश्न होता. ती लोक व्यापारी जागा मागायचे पण तो जागेचा प्रश्न कशा सुटत नव्हता. पण आम्ही सर्व संचालक मंडळांनी बैठक घेऊन सगळ्या व्यापाऱ्यांना बोलून घेऊन त्या ठिकाणी त्यांना जागा तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो आणि आपलं भुसार मार्केट एका ठिकाणी आलं पाहिजे, कारण राशीनमध्ये असं विखुरलेल्या अवस्थेत भुसार मार्केट होतं, ते आम्ही आता एका जागेवर नेऊन तिथंही मोठ्या प्रमाणात शेडची कामं उभारलेली आहेत. पण तिथं माझ्या माहितीप्रमाणे अजून एप्रिल पर्यंत ती भुसार मार्केट त्या ठिकाणी आम्ही तिथं चालू करणार आहोत आणि चांगला त्या शेतकऱ्याला त्या भुसाराचा फायदा होईल, कारण त्यांना बी बिगवन किंवा बारामती तिकडचे आपल्या भागातले लोक जात होते, त्यांना तिथं राशीनमध्ये कसा माल विकता येईल यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला चांगलं यश आले. त्याचबरोबर बैल बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी आम्ही तिथल्या व्यापाऱ्यांना गाळ्यांची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही एक 29 गाळ्याचा निलाव ठेवला आणि ते 29 गाळे निलावाद्वारे वाटप करून त्याचे वाटप केलं आणि ते गाळे आता साधारण ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे त्याला मंजुरी तर आता आम्ही आणलेलीच आहे, या महिन्या अखेरपर्यंत त्याचं काम चालू किंवा करणारच आहोत. ते एक चांगल्या तिथल्या शेतकऱ्यांना जागा उपलब्ध होईल, गाळे मिळतील, तिथं अनेक व्यवसाय लोकांना करता येतील, त्याच्यामुळे आमच्या मार्केटला उत्पन्न वाढेल आणि तिथल्या व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल. बरोबर आहे. राशीनच्या उपबाजार समितीत काकासाहेब तापकीर यांनी जो ठोस निर्णय घेऊन जे ते वेड्या बाबळीचं साम्राज्य उभं राहिलं होतं ते त्या जागेमध्ये त्यांनी एक ठोस निर्णय म्हणता येईल त्याला आपल्याला, की सर्व आडत व्यापाऱ्यांना, भुसार विक्रेत्यांना त्या ठिकाणी गाळ्यांचं वाटप करून त्या ठिकाणी त्या गाळ्यांचं काम, तिथल्या मूलभूत सुविधा, पाणी असेल, वीज असेल, हे त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आता राशीनचं उपबाजार समिती आडत्यांची एक नव्या रूपात तिथं साकारली जात आहे. त्याचं श्रेय सर्वस्वी सभापती काकासाहेब तापकीर आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाला जातं. त्याचबरोबर राज्यात प्रसिद्ध असलेला राशीनचा बैल बाजार, की ज्या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, सोलापूर, नगर, बीड अशा ठिकाणाहून बैलाचे, गायींचे आणि शेळ्यांचे व्यापारी येतात आणि खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. लाखो रुपयांची उलाढाल त्या ठिकाणी होत असते. अशा बाजाराच्या ठिकाणी व्यापाऱ्यांना गाळे देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय काकासाहेब तापकीर यांच्या कार्यकाळात झालेला आहे आणि तो त्यांनी आपल्याला आत्ताच सांगितलेला आहे. परंतु ही पलीकडे जाऊन मी काकासाहेबांना विचारेन की राज्यातून या ठिकाणी जे व्यापारी येत आहेत त्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे कर्जतच्या बाजार समितीमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली, पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, त्याच पद्धतीने अशा मूलभूत सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की देणार आहात?
आता आम्ही जे त्या ठिकाणी गाळ्यांचं बांधकाम सुरू केलेलं आहे, तर त्या गाळ्यामध्येच आम्ही स्वच्छतागृहाची सोय केलेली, कारण ते आमच्या लक्षात होतं की या ठिकाणी लोकांची गैरसोय होणार आहे, पण ते आम्ही त्या इस्टिमेटमध्ये आणि गाळ्यांच्या मध्येच त्याचं नियोजन करून तिथं सुद्धा स्वच्छतागृह आम्ही आता घेतलेला आहे. आणि तिकडं ह्याच्यामध्ये तर पहिलंच स्वच्छतागृह बांधकाम आहे, त्याची दुरुस्ती करून त्याचं थोडं प्लंबिंगचं काम अपूर्ण होतं, ते पूर्ण करून ते चालू केलेलं आहे. त्याच्यामुळं भुसार मालाच्या त्या ठिकाणी मोठं अद्ययावत स्वच्छतागृह आहे आणि या ठिकाणी 2 ठिकाणी आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. आता या गाळे जे तयार बांधकाम आहे त्या गाळ्यामध्ये. आणखी एक प्रश्न असा आहे की राशींचा जो बैल बाजार आहे, त्या बैल बाजारात पावसाळ्यामध्ये जे पावसाचं पाणी येत असतं ते पुढं न जाऊ दिल्यामुळं त्याला एक मूर्ण तळ्याचं स्वरूप येतं, तर ते पाणी जो व्यक्ती अडवतो किंवा त्याला अडथळा घालतो त्याच्यासाठी काय आपण ठोस निर्णय घेतलेला आहे काय? या ठिकाणी ते गाळे ज्यावेळेस आम्ही केलेत ना, त्या ठिकाणी आता रोड हे करणार आहे ना, समोरून त्याला गटर लाईन आम्ही केलेली आणि त्या गटरातून पाणी आम्ही ते बाहेर काढून पूर्ण जागा जी तळ्यासारखं पाणी साचतं त्या ठिकाणी आम्ही पूर्ण जागा ती भरून घेऊन त्या ठिकाणी जे आता नवीन व्यापाऱ्यांना अडचण येतात गायांच्या आणि बैलांना, त्यांना पूर्ण उतरवण्यासाठी जनावर त्याचे ते ठेवा करून देणार आहेत. त्याचबरोबर त्याच्या पूर्ण लाईन मध्ये भराव करून त्या ठिकाणी त्यांना बांधण्याच्या दावणी ज्या असतात त्या दावणीची व्यवस्था त्यांना आम्ही व्यवस्थित असे करून देणार आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी लाईटची सुद्धा व्यवस्था नव्हती, आम्ही मोठा हायमॅक्स टाकून लाईटची व्यवस्था करून दिली. पाणी आमच्या बोरला चांगलं आहे, ती मोटर ना दुरुस्त होती ती दुरुस्त करून पाण्याची व्यवस्था करून दिली. त्याच्यामुळे बरेचसे तिथले प्रश्न आम्ही सोडलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही काम करीत असताना आम्हाला आमचे नेते राम शिंदे साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना त्यांना आम्ही अडचणी सांगितलं की या ठिकाणी आमच्याकडे निधी उपलब्ध नाही. तर खासदार साहेब आणि आमदार साहेब यांनी आम्हाला जवळजवळ 35 लाख रुपयाचा रस्ता कर्जत या ठिकाणी राशीन रोड ते भांडेवाडी रस्ता अशा प्रकारे एक 30-35 लाख रुपयाचा निधी टाकून शासनाच्या खर्चातून तो रोड देणार आहेत. त्याचबरोबर आम्ही त्यांना आता या ठिकाणी आमच्या ऑफिसच्या समोर पीएम ब्लॉकचे आणि अजून एक रस्ता वकील मळ्यात जाण्यासाठी मागणी केलेली, ते रस्ता ते देतो असं त्यांनी कबूल केले. या दोघांचाही आम्हाला या मार्केटमध्ये काम करीत असताना राम शिंदे साहेब आणि खासदार साहेब सुजयदादा विखे यांचं खूप मोठं मार्गदर्शन आणि त्यांचं हे आम्हाला फायदा मिळतो आणि शासनाकडून निधी आणण्यासाठी त्यांना कुठली आम्हाला अडचण येत नाही. आम्ही या अधिवेशन मध्ये या ठिकाणी नागपूरला गेलो त्यावेळेस आम्हाला शिंदे साहेबांनी डायरेक्ट सत्तार साहेबांची भेट घालून दिली आणि आम्ही त्यांना मागणी केल्यानंतर या ठिकाणी शेतकरी आल्यानंतर आणि व्यापारी बी जर आले तर त्यांची गैरसोय होती, त्यांना राहण्याची जागा नाही. तर जवळजवळ 1,52 लाख रुपयाचं शेतकरी भवन या ठिकाणी आम्हाला मंजूर करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 गाळे आहेत, त्याचबरोबर हॉल आहे आणि जवळजवळ 10 बेडचं त्याच्यावर सोय आहे. म्हणजे जरी शेतकरी एखादा चुकून त्याचा काय मुक्काम पडला तर त्याला राहण्याची सोय, त्याचबरोबर व्यापाऱ्याची राहण्याची सोय या ठिकाणी चांगल्या प्रकारे होणार आहे. धन्यवाद. बघा, जर एक सक्षम नेता आणि ज्याच्याकडे दूरदृष्टी व्हिजन असेल तर एका संस्थेचा कायापालट कशा पद्धतीने होऊ शकतो हे अत्यंत कमी कालावधीत काकासाहेब तापकीर यांच्याकडे किंवा त्यांनी सांगितलेल्या प्रश्नातून उत्तरातून आपल्याला जाणवलं आहे. या भागाचा कायापालट करायचा, या संस्थेचा कायापालट करायचा, यासाठी वरिष्ठ नेत्यांकडेही पाठपुरावा करणं गरजेचं असतं आणि तो त्यांनी केलेला आहे. आमदार राम शिंदे आणि त्याचबरोबर खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडेही विविध कामांसाठी पाठपुरावा करून या ठिकाणी असणाऱ्या मूलभूत सुविधा आणि अत्यावश्यक गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. त्यातून त्यांचं काम सुरू आहे. आपण त्यांच्या कामांना शुभेच्छा देऊया आणि थांबूया. धन्यवाद.